ओबीसीच्या तटपुंज 27% आरक्षणात उघडलेल्या मराठा जातीच्या आरक्षणाला घुसखोरी ताटका थांबवण्याबद्दल आमचं मराठा समाजाला आरक्षण देऊ नका याला आमचं मत नाही, दुमत नाही, पण आमच्या ओबीसीला धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्यात यावं असं शासनाला आमची मागणी आहे. नाभिक समाज महामंडळामार्फत महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव अंतर्गत तालुकाच्या वतीने आम्ही सर्व समाजाच्या वतीने आम्ही आवाहन करत आहे. तालुका अध्यक्ष गोकुळ यांना थोडासा आवाहन करीत आहे. तहसीलदार साहेबांना आम्ही अशा प्रकारे निवेदन दिलेलं आहे. धन्यवाद. महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत जामनेर तालुका महामंडळ संघटना आम्ही जिल्हास्तरीय निवेदन दिलेलं आहे. तसंच आम्ही तालुका स्तरावर निवेदन आज दिलेलं आहे साहेबांना. आमची मागणी आहे की आमच्या ओबीसी संघटनेची आमची चर्चा चालू आहे आजपासून 15 दिवसापासून चर्चा चालू आहे. बातम्याचे वाचतो आहे मी की तुमचं आरक्षण हे कमी करण्यात येणार ओबीसी संघटनेचं. तर आमच्या संघटनेचं ओबीसी संघटनेचं आरक्षण कमी न करता तुम्ही दुसऱ्या ज्या जाती आहे त्यांच्या समाविष्ट करत आहे तर त्यांना कोणत्याही प्रकारे आरक्षण देऊ शकता तुम्ही. आमचा कुठलाच दुमत नाही तर कोणत्या समाजाला आरक्षण द्या तुम्ही, पण सरकारनं कोणतं आरक्षण द्यायचं काय द्यायचं हे सरकारनं ठरवायचं ही आमची मागणी आहे. आणि आमच्या ओबीसीच्या संघटनेच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना तुम्ही आरक्षण देऊ शकता अशी आमची महाराष्ट्र नाभिक महामंडळाची मागणी आहे. प्रमुख जामनेर तालुका युवा संघटना यांच्यामार्फत आपल्या ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही किंवा ओबीसी बाकी समाजाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या समाजावर अन्याय न होता या बाबतीत सरकारकडे निवेदन देण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे जामनेर तालुका युवा संघटना यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. त्या ठिकाणी निवेदन देताना जळगाव जिल्हा अध्यक्ष जगन्नाथजी वखरे, नंतर महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष श्री कांतीलालजी वाघ, तसेच आपल्या तालुक्यातील व परिसरातील सर्व नाभिक समाज युवा संघटना उपस्थित होते. एक जण बोला, एक नया समाज आला.